नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023 साठी तुमचे जे राहिलेले मित्रांनो पदं किंवा जिल्हा परिषदा जे आहेत त्यांच्या परीक्षेबद्दलचं हे वेळापत्रक आपण भरपूर ठिकाणी मित्रांनो पाहिलेलं असेल. परंतु मित्रांनो, जे 13 जिल्हा परिषदांचे पेपर राहिलेले आहेत त्यांचं वेळापत्रक राहिलेले आहे. प्रत्येक जिल्ह्याची मी झेडपीची वेबसाईट चेक केलेली आहे. अजूनपर्यंत तरी वेबसाईटवरती आलेलं नाही मित्रांनो, परंतु हे एक त्यांचं अंदाजित वेळापत्रक असू शकतं व्हायरल झालेलं मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो जर ऑफिशियल वेबसाईटवरती काही नवीन सुधारित माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की दिली जाईल. तर वेबसाईटवरती मित्रांनो अजूनपर्यंत नाही आहे, परंतु मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं जुलैमधल्या मित्रांनो तारखा देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी ह्या परीक्षा ज्या आहेत तुमच्या, जसं आपण जे परिपत्रक मित्रांनो मागचं पाहिलेलं होतं बघा, की पेसामधील जे 13 जिल्हे आहेत त्यामधील जे नॉन पेसाचे पदं आहे त्यासाठी तुम्ही जर अप्लाय केलेलं असेल तर त्याच्या परीक्षा घ्यायला आणि निकाल लावायला हरकत नाही. त्याच्यामुळे मग मित्रांनो या ठिकाणी हे परिपत्रक खरं देखील असू शकतं, कारण की तशा पद्धतीने निकाल देखील लागलेले आहेत पेसामधील नॉन पेसा संवर्गाचे आणि परीक्षा घ्यायला देखील हरकत नाहीत अशा पद्धतीने ते लेटरमध्ये देखील म्हटलेलं होतं. त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या परीक्षा होणारच आहेत, परंतु मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पहा, परीक्षा केंद्र आणि शिफ्ट बाबत या ठिकाणी माहिती यथायोग्यच कळवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. आता मित्रांनो वेबसाईटवरती अजून हे दिसत नाही, जसं वेबसाईटला दिसेल तसं तुम्हाला पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल. याच्यामध्ये काय म्हटले आपण सविस्तर माहिती पाहूयात. पहा, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडल्या आहेत. तर यापुढील अंतिम टप्पा म्हटलंय मित्रांनो, याला अंतिम टप्पा अजून नाही मित्रांनो, कारण की पेसाच्या देखील परीक्षा होणं बाकी आहे. हे नॉन पेसाचा अंतिम टप्पा असू शकतो. तर अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे जिल्हा परिषद, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड हे जे 13 जिल्हा परिषदा या ठिकाणी त्यांची नावं दिलेली आहेत पहा, जे की पेसामध्ये येतात. तर या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी, त्यानंतर आरोग्य सेविका महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक आणि मित्रांनो मुख्य अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी बघा, बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी म्हटलंय. म्हणजेच जरी हे जिल्हा परिषदा पेसामध्ये येत असतील तर त्यामध्ये पेसा आणि नॉन पेसाच्या अशा दोन जागा होत्या पहा. तर पेसाच्या परीक्षा सध्या होणार नाहीत. याच्यामध्ये त्या पेसा जिल्ह्यामधील नॉन पेसाच्या ज्या जागा आहेत मित्रांनो त्याच्या परीक्षा होतील. त्याच्याबद्दलची ही नोटीस जी आहे मित्रांनो या ठिकाणी आहे व्हायरल झालेली. तर याच्यामध्ये मित्रांनो त्या परीक्षा त्या पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील देखील मित्रांनो आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. तर बघा, याच्यामध्ये रायगडमधील आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील देखील ही दोन पदं राहिली होती. 40%, 50% आरोग्य सेवक त्यांच्या देखील परीक्षा मित्रांनो याच्यासोबत होणार आहेत. ह्या नॉन पेसाच्या पेसामधील नॉन पेसाच्या परीक्षा ज्या होत आहेत त्याच्यासोबत मित्रांनो पेसाच्या अजून परीक्षेचं वेळापत्रक आलेलं नाही, लक्षात राहू द्या. तर बघा, याच्यामध्ये मग मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिकेचे 18 जुलैला पेपर होतील. आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिलाचे 19 जुलै 2024 मध्ये पेपर होतील. आरोग्य सेवक पुरुष 40%चे 22-23 जुलै 2024 मध्ये पेपर होतील. आरोग्य सेवक 50% 23-24 जुलै 2024 मध्ये पेपर होतील. तर हे 23-24 मध्ये याच्यामध्ये मित्रांनो सलग तारखा या ठिकाणी आहेत. आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक 50%, 22-23 त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्टली लगेच ते 23-24 ला पेपर आहे. त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकला मात्र या ठिकाणी परत गॅप आहे. 25, 29, 30 या तारखांना होतील असं म्हटलेलं आहे. परंतु मित्रांनो याच्यामध्ये आता अर्ज याच्यामध्ये कमी असावेत, कारण की मित्रांनो फक्त 13 जिल्हा परिषद आहेत आणि काही प्रमाणामध्ये या ठिकाणी पेसाचे जास्त पदं आहेत, काही ठिकाणी मित्रांनो नॉन पेसाची कमी पद आहेत. तर याच्यामध्ये मोठे मोठे जिल्हा परिषद देखील आहेत ज्या ठिकाणी जास्त अर्ज आलेले असू शकतात, जसं की पुणे असेल, अहमदनगर असेल. यापैकी तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा मित्रांनो, हे एक अंदाजित वेळापत्रक त्यांचं असू शकतं मित्रांनो. अजूनपर्यंत या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती दिलं गेलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने ह्या तुमच्या पेसामधील मित्रांनो नॉन पेसाच्या पेपर जे आहेत या ठिकाणी पेसा जिल्ह्यामधील नॉन पेसामध्ये जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर त्या होऊ शकतात. पेसा संदर्भात मित्रांनो अजून निर्णय झालेला नाही, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ती केस जी आहे, रिट याचिका जी आहे ती पेंडिंग आहे. त्याच्यावरती जसा निर्णय होईल तशी त्याबद्दलची मित्रांनो वेळापत्रक येऊन जातील. तर हे राहिलेले नॉन पेसामधील नॉन पेसाचे मित्रांनो या ठिकाणी परीक्षाबद्दलची माहिती आहे. याबद्दल अजून नवीन अपडेट आलं मित्रांनो तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. ही एक मित्रांनो माहिती तुम्हाला द्यायची होती, कारण की ह्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. परीक्षा तर 100% तुमच्या कधी ना कधी होणं घेणं गरजेचंच आहे, कारण की याविषयी
मित्रांनो जवळपास 3 ते 4 वर्ष झालेलं आहे तुम्ही फॉर्म भरून 2019 पासून याची जाहिरात निघालेली होती. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी IBPS पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक नोटसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे IBPS पॅटर्ननुसार, ज्यामध्ये 1975 प्लस नवीन तांत्रिक प्रश्नांचा मित्रांनो समावेश करण्यात आलेला आहे. नवीन तांत्रिक जो आरोग्यसेवक पदासाठी अभ्यासक्रम आला आहे त्यानुसार मित्रांनो ह्या तांत्रिक नोट्स या ठिकाणी बनवले गेलेले आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्या विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो. त्याचबरोबर ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो आरोग्यसेविका पदासाठी देखील त्यांचं तांत्रिक नोट्सचं पुस्तक आलेलं आहे, ज्यामध्ये 1200 प्लस प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे पुस्तक देखील फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. आणि मित्रांनो आरोग्य विभाग गटकड असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल किंवा आरोग्यसेवक आरोग्यसेविका असेल, याच्यामध्ये तुम्हाला 2012 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका संच पाहिजे तर आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक देखील आलेलं आहे. याच्यामध्ये 13,200 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. हे देखील पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहून खरेदी करू शकतात.